साध्या वरणाला फोडणीचा तडका दिला की चव किती वाढते। गरम गरम भातासोबत हे फोडणीचे वरण म्हणजे अगदी जेवणाची खरी मजा आहे। चला तर मग मी फोडणीचं वरण कसं बनवते ते तुम्हाला दाखवते। नमस्कार मंडळी, माईच्या किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मी फोडणीचे वरण कसे बनवते आहे ते तुम्हाला दाखवते। तुरीची डाळ आहे आणि थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे। ते दोन्ही डाळी शिजवून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। आता मी गॅस चालू करते आणि फोडणी देते। अगदी सिंपल आणि साधी रेसिपी आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर मी मोहरी टाकलेली आहे। त्यानंतर लसूण कट करून टाकलेला आहे। तुम्ही वाटून सुद्धा टाकू शकता। त्यानंतर थोडासा हिंग टाकलेला आहे, जास्त नाही टाकायचा, थोडासा टाकायचा आहे। आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या जे कट करून घेतलेल्या होत्या ना मी, त्या टाकून घेतलेल्या आहेत। आता व्यवस्थित छान तळू द्यायचे ते आणि त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। कढीपत्ता मी विसरले ॲक्च्युली, तुमच्याकडे असेल तर टाकू शकता। माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून मी टाकलेला नाही। कढीपत्ता टाकल्यावर सुद्धा वरण खूप छान होते। कांदा टाकून परत आपण व्यवस्थित परतून घेऊया छान। आणि आता त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊ। मी टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं, त्यामुळे काय होतं टोमॅटो लवकर गळतात, म्हणजे एकदम बारीक असे होतात म्हणून। आणि आता व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही, थोडंसं परतवायचं आहे। आपल्याला लाल कांदा करायचा नाही किंवा टोमॅटो हिरवी मिरची पण जास्त म्हणजे परतून घ्यायची नाही आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी फोडणीत, तुम्ही कोथिंबीर टाकून बघा, एकदम भारी असं वरण लागतं। त्यानंतर आता आपण थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, जास्त लाल तिखट टाकायचं नाही कारण हिरवी मिरची टाकलेली आहे ना, त्यामुळे 1 चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण जे वरण घडसून घेतलेलं आहे ना, ते आता त्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेऊया। हे बघा, इतकं छान आणि चविष्ट वरण लागते ना। साधी आणि सोपी रेसिपी आहे, वेळ जास्त लागत नाही याला आणि खायला पण मस्त असं आहे। बघा तुम्ही यामध्ये शेवगाच्या शेंगासुद्धा टाकू शकता, छान लागते। बारीक मेथी चिरून टाकू शकता फोडणीमध्ये, ते सुद्धा वरण एकदम मस्त लागते, छान लागते चवीला। त्यानंतर मी आता जिरे टाकणार आहे, थोडेसे कच्चे जिरे आहेत, एकदम चव अशी छान लागते वरणाची, त्यामुळे मी कच्चे जिरे नेहमी वरणामध्ये वरतून टाकत असते, चवीला एकदम भारी असे लागतात। आणि सिम गॅसवर आपल्याला हे वरण आता उकळू द्यायचं आहे। गॅस फुल करून उकळायचं नाही, सिम गॅसवरच उकळायचं आहे। हे भातासोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत म्हणजे वरण एकदम मस्त असं लागतं। त्यानंतर वरण उकळल्यानंतर आपण परत कोथिंबीर व्यवस्थित छान त्यावर पेरून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तुम्हाला माझी वरणाची साधी आणि सोपी रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा। आवडली असेल तर नक्की करून पहा आणि तुम्ही कसं वरण बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।